नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी सतीश माधव रूपाचे 16 भागातीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 17. सतीशने आता रागिणीला समजवलं आणि रागिणीला सुद्धा सतीश आवडायला लागला होता बरं का. पण त्याला सांगायचं नव्हतं, थोडंसं लाजायचं होतं, थोडंसं त्याला तरचवायचं होतं. म्हणून हा सगळा खटाटोप चालला होता तिचा. सतीशने रूपाचा अंदाज घेतला आणि परत रागिणीजवळ आला आणि रागिणीला म्हणाला, रागिणी मला एक किस दे ना गं. रागिणी म्हणाली, अजिबात नाही, आता किस वगैरे काही नाही, जे असेल ना ते सगळं लग्न झाल्यावर. सतीश म्हणाला, बरं बाई, लग्न झाल्यावर तर लग्न झाल्यावर, पण लग्नाला होकार तर देशील ना. नाही म्हणू नकोच मला प्लीज. आणि एवढा मस्का मी कुणालाच लावला नाही काय रागिणी, तुला लावत आहे का माहीत आहे का. रागिणी म्हणाली, का. कारण की मला तू अगदी मनापासून आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस रागिणी, आणि मला तुझी साथ अगदी आयुष्यभरासाठी हवी आहे. रागिणी म्हणाली, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळेल, काळजी करू नका. जास्त वाट पाहायला लावणार नाही आता मी तुम्हाला, कारण की मीच आता स्वतःच्या ताब्यात राहिलेली नाही, असं म्हणाली आणि रागिणीला अजूनच बाहेर निघून गेली. सतीश ओळखून गेला, नक्कीच मॅडमचा होकार असणार, कारण की रागिणी नाही म्हणू शकतच नाही. तिच्या बोलण्यावर ना, तिच्या लाजण्यावर ना सतीशला थोडाफार अंदाज आला होता की रागिणी होच म्हणणार. रागिणी आता किचनमध्ये आली आणि रूपाला म्हणाली, रूपा काय गं, स्वयंपाक झाला ना, सरांना भूक लागली असेल. रूपा म्हणाली, हो ताई, झाला आहे. रागिणीने आता पटकन सगळं किचन आवरून घेतलं आणि सगळा स्वयंपाक बाहेर घेऊन आली. रूपा पण बाहेर आली. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा सरांच्या खूप जवळच्या व्यक्तीने त्यांच्यासाठी गुलाबजाम आणले आहेत, ते सुद्धा बाहेर घेऊन ये. सतीश पण बाहेर आला आणि हात धुवायला किचनमध्ये जाणार इतक्यात रागिणीचं बोलणं सतीशच्या कानावर पडलं. सतीश पण आता मुद्दामून मोठ्याने रूपाला म्हणाला, हो हो आण गं रूपा ते गुलाबजाम, फक्त ते माझ्या डोळ्यासमोर ठेव आणि मी बासुंदीच पिल, कारण की गुलाबजाम चावायला लागतात. बासुंदीचं तसं नाही, बासुंदीची वाटी तोंडाला लावली की बासुंदी डायरेक्ट घशात चावायचा त्रासच नको. मला आता गुलाबजाम नकोच, कारण की ते पचणार सुद्धा नाहीत मला, आणि मला आजारी पडायचं नाही उद्या. रागिणी आता ओठातल्या ओठात हसत होती. तिला हेच पाहायचं होतं की सतीश ते गुलाबजाम खातोय का नाही, आणि तो नको म्हणाला. सतीश आता बाहेर आला आणि रागिणीला म्हणाला, रागिणी अगं उद्या सकाळी लवकर स्वयंपाक करून ठेव, मला उद्या सकाळी लवकर कॉलेजला जावं लागणार आहे. रागिणी म्हणाली, काय आहे उद्या. अहो मॅडम, उद्या शेवटचा दिवस आहे पेपर चेक करायचा, आणि लवकर येणार आहे मी. परवा आपल्याला गावाला जायचं आहे ना. इतक्यात मोना दारात हजर. मोना लगेच म्हणाली, सतीश कोण गावाला चालला आहे रे. आणि हातात वाटी होती भाजीची. सतीश म्हणाला, मोना अगा आता तर मगाशी येऊन गेली होतीस ना तू घरी, आणि अशी कशी लगेच परत आलीस. मोना म्हणाली, लगेच कशी आली म्हणजे, येऊ नको का रे सतीश मी. सतीश मनातच म्हणाला, नाही येशील तेवढं चांगलं आहे, उगाच तुला बघितलं तर रागिणीची रणरागिणी होते आणि सगळा राग माझ्यावरती निघतो. सतीश आता उसनं हसत म्हणाला, नाही ग मोना, ये अगं असं काय करतेस तू, तू काय कोण परकी आहेस का. मोना आता म्हणाली, मला माहितीच होतं तू असंच म्हणणार, म्हणून शेवटी तुला माझी किती काळजी आहे रे सतीश. सतीश मनातच म्हणाला, हो ना, मला खूप काळजी आहे तुझी. मोना सतीशला म्हणाली, तुझ्यासाठी भरताचं वांग केलं आहे, जरा खाऊन सांगतोस का कसं झालं आहे ते. सतीश मोनाला म्हणाला, अगं पण मी एकटाच आहे का, माझ्यासोबत रागिणी आहे, रूपा आहे, त्यांच्यासाठी पण आणायचं ना थोडं.
रागिणी म्हणाली, नको नको आम्हाला, तुम्हीच खावा. एवढं चांगलं चविष्ट जेवण जेवायची सवय नाही आम्हाला. आता रूपा आणि रागिणी दोघी पण तोंडावर हात ठेवून गालातल्या गालात हसत होत्या आणि सतीशची मज्जा बघत होत्या. सतीशने आता रागिणीकडे बघून डोळे बारीक केले आणि मनातच म्हणाला, चांगली मज्जा बघत आहेत माझी. सतीश आता मोनाला म्हणाला, मोना, अगं आज कोण वार आहे ग? मोना म्हणाली, आज शुक्रवार आहे. का रे? सतीश म्हणाला, अरे हो, शुक्रवारी बी भरताचं वांग खात नाही. मोना म्हणाली, गप, काही पण थापा मारू नकोस. एवढं प्रेमाने तुझ्यासाठी बनवून आणलंय मी. सतीश खाणार आहे. सतीश म्हणाला, नको ग मोना, अगं खरंच मी नाही खात, माझा उपवास असतो. मोना म्हणाली, आता कुठला उपवास असतो तुझा? माझा देवीचा उपवास आहे म्हणून मी खात नाही. मोना म्हणाली, आता कुठल्या देवीचा उपवास करायला लागला आहेस तू? सतीश म्हणाला, करतो बाई मी आता, आत्तापासनं करायला लागलो आहे आणि ती देवी मला पावणार आहे चांगलीच म्हणून करतो आहे. मोना म्हणाली, बरं सतीश, मला पण सांग ना की तू कुठल्या देवीचा उपवास करतोयस, म्हणजे मी पण करेल. सतीश म्हणाला, मोना, नको तू त्या भानगडीत पडूस. ती देवी खूप कडक आहे, तुला झेपणार नाही. आणि एकदा का तिचा कोप झाला ना की तिच्या किती विणावल्या करायला लागतात, खूप प्रार्थना करावी लागते, खूप पेशन्स लागतात स्वतःमध्ये, नाहीतर ती आपल्याला शिक्षा द्यायला सुद्धा कमी करत नाही काय? मोना म्हणाली, हो का? पण सतीश, अशी कुठली देवी आहे रे जी एवढी रागवते? नाव तरी सांग, कुठल्या देवीचा उपवास केला आहेस तो? सतीश आता मनातच म्हणाला, ही बिंडोक अजिबात माझा पिच्छा सोडायची नाही आता. बरं, तुला ऐकायचं आहे ना मी कुठल्या देवीचा उपवास करत आहे? तर ऐक, रणरागिणी मातेचा उपवास केला आहे मी. मोना म्हणाली, अरे बापरे, हो का? इकडे रूपा आणि रागिणी दोघी सुद्धा खूप हसत होत्या आणि सरांची आणि त्या मोनाची मज्जा पाहत होत्या. रूपाने आता ताईला हळूच जवळ घेतलं आणि तिला डोळा मारला आणि ताईला म्हणाली, काय मग ताई, सरांनी रणरागिणी देवीचा उपवास केला आहे म्हणे, म्हणजे नक्कीच त्यांना रणरागिणी पावलेली दिसतीये. रागिणी म्हणाली, गप्प बस, त्यांना काय कामं नाहीत. त्या मोनाला कटवायचा प्रयत्न चालला आहे त्यांचा. पण ताई, खरंच रणरागिणी देवी सरांना पावली ना तर सरांचं खूपच कल्याण होणार आहे आणि त्यांच्या भक्तीने ही देवी सुद्धा खूप खुश होणार आहे. रागिणीने आता रूपाला फटका मारला आणि म्हणाली, तू पण तशीच आहेस सरांसारखी आगाऊ. आता मोना म्हणाली, बरं ठीक आहे सतीश, तुझा उपवास आहे ना, तर मग ह्या दोघी दोघी जणी इतक्या का हसत आहेत? सतीश म्हणाला, अगं त्यांचं सुद्धा आज व्रत आहे, शुक्रवार आहे ना. मोना म्हणाली, कसलं व्रत? आज दिवसभर हसतच राहायचं, म्हणजे जीवनात सकारात्मक बदल घडतात, हो का नाही रागिणी रूपा? रागिणी रूपा आता खूप हसत होत्या. मोना आता मनातच म्हणाली, इथे थोडा वेळ जरी थांबले ना मी, तरी वेळ लागायची बारी येईल. कसलं व्रत, कसला उपवास, कसली देवी, यांचं यांनाच माहिती. आई म्हटली म्हणून यांच्यासाठी भाजी घेऊन आले. आतापर्यंत माझं घरात जेवण झालं असतं. एवढं जेवणाच्या ताटावर बसला आहे, पण साधा म्हणत सुद्धा नाही, मोना जेवतेस का थोडं? किती समोर छान पंचपक्वान्न आहेत, बासुंदी आहे, गुलाबजाम आहेत. मोनाला आता राहावलं नाही, तिला भूक लागली होती. मग तिने काय केलं, एक गुलाबजाम तिथला घ्यायला गेली. इतक्यात सतीशने अख्खा बॉक्सच मोनाच्या हातात दिला आणि मोनाला म्हणाला, मोना, हे गुलाबजाम तू घरी घेऊन जा आणि घरात आत्या मामा वगैरे असतील त्यांना पण दे, कारण की काय आहे ग, मी एकटा एवढे सगळे गुलाबजाम नाही खाऊ शकत, प्लीज घेऊन जा ना. दुपारी मी खाल्ले बरं का 1-2 गुलाबजाम त्याच्यातले. आणि मनातच म्हणाला, आणि शिव्या पण 100 खाल्ल्या, रुसवे फुगवे काढावे लागले. रूपा म्हणाली, ठीक आहे सतीश, घेऊन जाते मी, पण तुम्ही गावाला जाणार आहात का? तू यांना गावाला नेणार आहेस का? आता काय सांगत होतास मगाशी यांना? सतीश म्हणाला, मोना, आता किती प्रश्न विचारतेस, मला ना आता जेवू दे शांतपणे प्लीज. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईल. जेवून घेऊ का? उद्या सकाळी मला लवकर कॉलेजला जायचं आहे.
त्याच्यामुळे लवकर झोपावं लागणार आहे, लवकर उठायचं आहे, पेपर चेक करायचे आहेत मला. मोनाने आता तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, सांगायचं नाही आहे ह्याला, म्हणजे नक्कीच ह्यांची काहीतरी डाळ शिजत आहे. आता या सतीशवर लक्ष ठेवायला पाहिजे. बरं ठीक आहे सतीश, तू निवांत जेव बरं का, मी येते आणि उद्या सकाळी येईल. सतीश मोनाला म्हणाला, मोना अगं तुझी सकाळ कधी होते? मोना म्हणाली, 10 वाजता. सतीश म्हणाला, मोना तेव्हा मी कामाला जाऊन 2 तास झालेले असतील, तेव्हा येऊन काय करणार तू? मला मोना म्हणाली, हो हो बरोबर आहे, पण तू कामाला कधी जाणार आहे? सतीश म्हणाला, मी 7 वाजता कामाला जाणार आहे. नको एवढे कष्ट घेऊ मोना माझ्यासाठी, निवांत राहा, जास्त ताण घेऊ नकोस. सतीश आता मनातच म्हणाला, कारण की एवढा जीवाचा आटापिटा करून तुझ्या पदरात मी काही पडणार नाही. नकारार्थक मान हलवत म्हणाला, खरंच खूपच अवघड आहे मोनाचं. मोना आता निघून गेली. मोना गेली तशी रागिणी, सतीश आणि रूपा तिघेजण मोठमोठ्याने हसायला लागले. सतीश म्हणाला, रागिणी, धर्तीवरचा 7वा आजोबा आहे ही मोना, म्हणजे 1 नंबरची बालिश आहे. रागिणी आता उठली आणि सरांच्या ताटात बासुंदी वाढली आणि सरांना हळूच म्हणाली, आता ह्या बासुंदीवर हक्क फक्त सतीशचाच. सतीश आता जाम खुश झाला आणि त्यांनी बासुंदीचं पातेलच तोंडाला लावलं आणि घटाघटा ती बासुंदी पिऊन पण टाकली. रागिणी म्हणाली, हो हो. सतीश म्हणाला, माझा हक्क आहे ना, मग मीच पिणार, आणि जोरात ढेकर दिला. रूपा, रागिणी सरांचं ते खट्या रूप पाहून खूप हसत होत्या. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. इतक्या दिवस भाग आला नाही त्याबद्दल खूप खूप सॉरी. घरात जरा काम चालू आहे, त्याच्यामुळे मला जमत नाही आहे रेग्युलर भाग टाकायला, पण मी आता प्रयत्न करेन. मला जमेल त्या वेळेमध्ये मी भाग लिहून ठेवेल आणि जमेल तसं अपलोड करेल. मला थोडंसं समजून घ्या.